नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज तारीख आहे 28 जून, वार रविवार। आजचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। मग कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचं वातावरण असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, संपूर्ण माहिती बघणार आहोत। येलो अलर्टसुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे, त्याचीसुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूर असेल, त्याचबरोबर वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, जळगाव, त्याचबरोबर यामध्ये आपण जर बघितलं तर अहमदनगर, बीड, लातूर या भागामध्ये नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला जे आहेत महाराष्ट्र शासनामार्फत म्हणजेच भारतीय हवामान विभागाअंतर्गत यांना जे आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही जे असे जिल्हे आहेत ज्यामध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही अलर्ट जे आहे देण्यात आलेला नाही। या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, मात्र कमी प्रमाणात पावसाची शक्यता असेल। ज्या प्रकारे इतर महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्या प्रकारचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही। पण महाराष्ट्रातील जे इतर जिल्हे आपण पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, नंदुरबार, धुळे हे जर आपण जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला जोरदार वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। अनेक भागामध्ये नदी नाल्यांना या ठिकाणी पूर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या तुमच्याकडे कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।